थेट जाणार आहोत पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांची भाऊबीज जी आहे ती एकत्र झालेली आपण बघायला मिळाली होती आणि राज ठाकरे यांच्या भगिनी जयजयवंती यांच्या घरातून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय रवाना होत आहेत। त्याची ही दृश्य आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय राज ठाकरे यांच्या भगिनी जयजयवंती यांच्या निवासस्थानातून रवाना होत आहेत। सूरज सावंत आपल्याला ताजे अपडेट देतील याविषयी। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की जयजयवंती यांच्या घराबाहेरून आता संपूर्णतः ठाकरे कुटुंबीय हे निघालेलं आहे। राज ठाकरे हे काही वेळापूर्वीच निघून गेले होते, मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे या ठिकाणी थांबलेले होते। त्याचबरोबर या ठिकाणी अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी या देखील थांबलेल्या होत्या। त्यामुळे कौटुंबिक जो कार्यक्रम होता भाऊबीजेचा हा संपन्न झाला। आता उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मातोश्री ठिकाणी निघालेले आहेत। कित्येक तास हे त्या ठिकाणी जयजयवंती देशपांडे यांच्या घरी आपल्याला थांबलेले पाहायला मिळाले होते। अनेक जुन्या आठवणींना देखील उजाळा दिलेला आहे। त्याबाबत ज्यावेळी आम्ही विचारला असता त्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता कौटुंबिक कार्यक्रम असले त्यामध्ये काहीही बोलणार नाही तर स्पष्टपणे म्हटलेले होते। धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। तेव्हा आता जयजयवंती या पुन्हा एकदा बाहेर आलेल्या आहेत आणि बहुधा त्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी काहीतरी बोलतायत। काही वेळापूर्वीच ठाकरे बंधूंचं कुटुंब हे पुन्हा एकदा एकत्र आलेलं होतं आणि त्यांची भाऊबीज ही साजरी झालेली। पुन्हा एकदा सूरजकडे जाऊया। सूरज, आपण बघितलेलं होतं की उद्धव ठाकरे पोहोचलेले होते राज ठाकरे यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरे यांच्या घरी, आणि आता पुढची पिढी देखील एकत्र आली आज भाऊबीजेच्या निमित्ताने। सूरज, एक वेगळा आनंद हा जयजयवंती देशपांडे यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळाला होता। तब्बल 2 दशकांनंतर या ठिकाणी 2 ठाकरे बंधू आपल्या घरी भाऊबीजेच्या निमित्ताने आले होते की माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे आणि इतकंच नाही तर हा जो क्षण आहे, आजचा दिवस आहे, हा न विसरणारा असल्याची जी प्रतिक्रिया आहे ती जयजयवंती देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला दिली। मात्र त्यांचा एकूणच चेहरा किंवा जयजयवंती देशपांडे कुटुंबीय हे स्वतः त्या ठिकाणी स्वी ऑफ करायला पूर्ण ठाकरे कुटुंबियाला आलेले होते आणि एकूणच आजचा दिवस हा न विसरणारा आहे। दोन्ही भाऊ हे घरी आलेले आहेत। भाऊबीजेचा आज जो सण आहे हा देखील या ठिकाणी उत्साहात आमच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत साजरा झाला। त्यामुळे एकूणच त्यांना देखील कुठेतरी भावना या त्यांच्या प्रामुख्याने चेहऱ्यावरती पाहायला मिळालेल्या होत्या। त्यामुळे 2 ठाकरे आज सहकुटुंब दिवाळी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळाले। त्याचबरोबर भाऊबीजेचा आजचा जो सण आहे हा देखील या ठिकाणी संपन्न झाला। त्यामुळे जी जवळीकता आहे ती दिवसेंदिवस ठाकरे कुटुंबियांमधली वाढताना पाहायला मिळत आहे आणि ते त्या अनुषंगानेच पूर्ण ठाकरे कुटुंबीय हे देखील तितकंच या आनंदी दिसताना आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।